308 कोटी रुपये मंजूर असलेला कारखान्या फाट्यापासून येडगाव ते 14 नंबर रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू असून रस्त्याच्या आजूबाजूला प्रचंड धूळ उडत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेतकऱ्यांचा गहू, झेंडू तसेच ऊस मोठ्या प्रमाणात आहे. या धुळीमुळे पिकांना मोठा फटका बसत आहे. रोज किमान एक तरी टँकर पाण्याचा फिरवावा हीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, किल्ले शिवनेर न्यूज. हे पहा, दिवसभर अशा प्रकारे धूळ उडत असते. टँकर, पाण्याचा टँकर इथं उभा आहे, परंतु जे पाणी मारणारे टँकर आहेत ते काही इथं पाणी मारत नाही. हे पहा, हा टँकर वेगळा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आजूबाजूला ऊसाची शेती आहेत. मामा आमच्या सोबत आहेत. मामा, काय सांगाल? काय हे दररोजच त्रास आहे. या त्रासाचा निवार म्हणजे शेतकरी फार हे झालेलं आहे फार, आणि आजारी वगैरे पडलेले आहेत. काही सर्दी झालाय, खोकला झालाय, कफ झालाय छातीमध्ये. हे बघा, अशा काही गोष्टी ते सगळे त्यांनी त्याच्यावर म्हणजे नियंत्रण ठेवायला पाहिजे. का बाई धूळ उडते त्याच्यावर पाणी वगैरे मारायला पाहिजे. एखादी 2 गाड्या जास्त वाढवायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला त्रास होणार नाही, त्यांच्या शरीरालाही त्रास होणार नाही. अशी काही त्यांनी उपाययोजना करायला पाहिजे. आता हे काय चाललंय आपलं इथं? हे काम पिंडी चालले का शेतीला? आता ऊसाचं पीक तर पाहतोय बघा, सगळं त्याच्यावर धूळ आहे, अख्खी धूळ दिसती. हा, आजचीच अवस्था पूर्ण 14 नंबर ते येडगाव पर्यंत. काय म्हणणं आहे तुमचं यांच्या? आता पाण्याची लास्ट टाइम पाणी कधी मारलं होतं रोडला? काल मारलं होतं ना, काल सकाळी मारलं. ए मामा, ओ मामा या इकडे. कधी मारलं होतं? काल सकाळी. आठवतं? हा, काल सकाळी मारलं होतं, त्याच्यावर आज मारलं होतं. काय करतात याच्यावर? काय पर्याय? जाऊ मी आता या. खांडीच्यात बोर्ड लावचे नाही. आधी तुम्ही डिव्हिडेशनचा बोर्ड लावा, मग खांडा. त्या दिवशी मी कारखान्याहून रिटर्न आलोय, माहितीये? मी पण रिटर्न आलोय. बोर्ड लावलेला आहे अर्ध्या डायरेक्ट आहे ना खांडीचा ते डिव्हिडेशनचा बोर्ड नंतर लावितात. काय कामं चालू जायची बरं? संत गतीने चाललीत, कधी उठतात, कधी काम चालू करतात. ताई बोला ना. कुठं कुठून आलं जाईल? हा, रोज उशीर होतो कामाला जायला. बरं. कुठं जात ताई कामाला? 2 गाडी बंद करा. इथं कारखान्यावर. हा, बोला ना. MIDC मध्ये रोज उशीर होतो. हा. त्यांचं काम आहे तर सांगते पण नाही का, पुढे काम चालू आहे, तुम्ही जाऊ नका, रस्ते बंद आहेत. हा. डायरेक्ट कसं जायचं माणसांनी? म्हणजे कधी काम सुरू करतात? आज 1.5-2 महिने झाले त्यांचं काम चालूच आहे, हा. उठतच नाहीये. बरं. बोर्ड पण नाहीये की पुढे काम चालू आहे, तुम्ही जाऊ नका की काय. हा. रस्ते बंद आहे, डायरेक्ट कसं माणसांनी जायचं हेच कळत नाही आम्हाला. ताई, तुम्हाला स्कूटीवर जाता का असं मागत जाता? नाही, आम्ही मागेच जातो. बरोबर, भरपूर त्रास होतोय. खूप त्रास होतो. ठीक आहे, ओके. बाळनो, कुठे आहे शाळेला? आम्ही येडगावला. बरं, मग काय म्हटलं, का थांबले तुम्ही इथं? ते रस्त्याचं म्हणजे रस्ता खराब आहे, दगडी आहेत, सायकलचं टायर फुटतोय. हा. आम्हाला शाळेत जायला पण टाइम होतोय. आमची शाळा भरती 9:30 वाजता, आम्हाला जायला 10 वाजत आहेत. टायर फुटतो काय? हा, ते लय दगड गोटी, त्याच्यामुळे आम्हाला शाळेत जायला आपण पण काम त्रास चालू आहे, आता थोडंफार समजून घ्यावं लागेल ना आपल्याला. होतो. अहो, पण मग यांना पाणी मारता येत नाही, धूळ उडती, डोळ्यात धूळ जाती. इकडे काय बाळा, इकडे डोळ्यात धूळ जाती. परत तिय जाऊन म्हणतात थांबा, दुसरीकडे जा. हा. ते दुसऱ्या बाजूला मग 1 किलोमीटर अजून लांब जाऊन दुसरीकडे. मग तुम्ही परत मागे येता का? हा. आणि मग परत रिटर्न जायचं का? हा, तुमचं काय म्हणणं आहे मग आता? आमचं म्हणणं आहे लवकरच्या लवकर रस्त्याचं काम करा, हा, म्हणजे आम्हाला लवकर शाळेत जातो. आम्हाला परत मार खायला होतं शाळेत. शाळेत मार खावा लागतो काय? हा. बरं, पण शिक्षकांना सांगा की रस्त्याचं काम चालू आहे म्हणून आम्हाला उशीर होतोय. हा.